ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणासंदर्भात काँग्रेसची भूमिका काय? काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी असं बावनकुळे म्हणतायत। महसूल मंत्री बावनकुळेंचं नाना पटोले आणि वडेट्टीवारांना तसं चॅलेंजच। नाना पटोले, वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ ही जी संपूर्ण टीम आहे, या टीमच्या मनात काय, या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे। आजच वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं पाहिजे, आजच नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीतनं मराठा आरक्षणची भूमिका त्यांची आहे का, की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे। आमचं सरकारला, मी सरकारमध्ये असताना आताही सरकारमध्ये असताना आमचा सर्वांचं वारंवार एकच म्हणणं राहिलं आहे आणि आमची सर्वांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण हे जे दिलेलं आहे किंवा देणार आहे त्याबद्दलची काही चर्चा झाली पाहिजे। आता देवेंद्रजी पुन्हा पुढाकार घेत आहे, एवढा सारा पुढाकार मराठा आरक्षणाकरता घेतल्यावरही आणि समाजाचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ज्या मागण्या त्या पूर्ण करत असतानाही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना, नेमकं देवेंद्रजींना म्हणजे देवेंद्रजींना नेमकं बाकी सर्व नेत्यांना सोडून देवेंद्रजींना टार्गेट करणे, देवेंद्रजीबद्दल एकेरी बोलणे, देवेंद्रजीच्या त्या ठिकाणी इतक्याच अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्राला असताना 14 कोटी जनतेचा विश्वास ज्या नेत्यावर आहे यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाने त्यांना टार्गेट करण्याकरता, म्हणजे देवेंद्र फडणवीसजी मराठा नाही आहे का, ही चूक आहे का? खऱ्या अर्थाने ही चूक आहे का? त्यांना टार्गेट करणे ही जी काही सुरू आहे ते काही योग्य दिसत नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।